14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जहालवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 34 जवान ठार झाले होते. या हल्ल्याला 6 वर्ष उलटली. हल्ल्याला 6 वर्ष उलटली असली तरी सीआरपीएफ जवानांचे असंवेदनशील भागात जोखमीचे काम हे चालूच आहे. प्रत्येक 10 दिवसाला आपल्याला सीआरपीएफ जवानांविषयी वृत्त ऐकायला मिळतं. तर चला या व्हिडिओमध्ये आपण सीआरपीएफ जवानांविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. नमस्कार, आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा. पुलवामा जिल्ह्यातल्या श्रीनगर-जम्मू महामार्गावर जालवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सीआरपीएफ जवानाच्या बसला लक्ष्य केलं होतं. सीआरपीएफचे हे जवान 76 बटालियनचे होते. सीआरपीएफ ऑपरेशनचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सांगितलं होतं, जवानाच्या ताफ्यात एकूण 70 गाड्या होत्या. यातील एका बसवर हल्ला झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला चालत होता. ज्या बसवर हल्ला झाला त्यामध्ये एकूण 39 जवान होते. तर आता आपण सीआरपीएफ जवानांविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीआरपीएफ म्हणजे काय? देशांतर्गत सुरक्षा पुरवणारे सीआरपीएफ हे देशातले सर्वात मोठे केंद्रीय सुरक्षा दल आहे. देशात जेव्हा जालवादी किंवा नक्षलवादी हल्ले होतात, तेव्हा सीआरपीएफचे जवान ठार झाल्याचं वृत्त येतं. सीआरपीएफचे जवान हे अतिसंवेदनशील भागात राज्य पोलीस दलासोबत सगळ्यात पुढे राहून कारवाई करतात. त्यामुळं यांचं काम सर्वात जोखमीचं असतं आणि यांच्या जीवाला धोका जास्त असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीआरपीएफची स्थापना कधी झाली? देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी 1939 साली केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापन करण्यात आलं. तर 10 वर्षानंतर डिसेंबर 39 मध्ये सीआरपीएफ कायदा करण्यात आला. सीआरपीएफला आता 86 वर्ष पूर्ण झाली आहेत. 246 बटालियन सहित सीआरपीएफ ही देशांतर्गत सुरक्षा पुरवणारी एक महत्त्वाची संस्था आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीआरपीएफ हे नेमकं काय काम करतात? राज्य पोलीस दलासोबत देशाला अंतर्गत सुरक्षा पुरवणं हे सीआरपीएफची महत्त्वाची भूमिका आहे. राज्य पोलीस दलासोबत नक्षलविरोधी कारवाया पार पाडणं, जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यासोबत अंतर्गत सुरक्षा पुरवणं, दंगलीविरोधी कारवायात सहभाग घेणं, निवडणुका, व्हीआयपी व्यक्तींना सुरक्षा पुरवणं, नैसर्गिक आपत्तीवेळी व्यवस्थापन अशी कर्तव्य सीआरपीएफ कडून चोख पार पाडली जातात. सध्या महाराष्ट्रातल्या गडचिरोली, छत्तीसगड, झारखंड या ठिकाणी नक्षलवादी विरोधी अभियान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात आहेत. नक्षलग्रस्त भागात गमिनी काव्याद्वारे कारवाया पार पाडण्यास सीआरपीएफ अग्रेसर आहे. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थांच्या विलिनीकरणावेळी शांतता प्रस्थापित करण्यात सीआरपीएफ यांचा मोठा सहभाग असतो. स्वातंत्र्यानंतर भारतात संस्थांच्या विलिनीकरणांसाठी आणि त्यावेळी उसळलेल्या दंगली रोखण्यात सीआरपीएफच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंजाबमधल्या खालिस्तानी चळवळीच्या कारवाया सीआरपीएफच्या जवानांनी उधळून लावल्या होत्या. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांची महत्त्वाची भूमिका होती. म्हणूनच संस्थांच्या विलिनीकरणावेळी सीआरपीएफ जवानांचा मोठा वाटा असतो असं सांगितलं जातं. त्यानंतर 5वी व शेवटची गोष्ट म्हणजे सीआरपीएफचे जवान सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात का असतात? भारतीय सैन्य, नौदल, हवाई दलांमध्ये जवानांपेक्षा सीआरपीएफ जवान सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात असतात. नौदल, हवाई दल किंवा पायदळामधील जवान जेव्हा ऑपरेशनमध्ये सहभाग घेतात, त्यानंतर त्यांना कमी जोखमीच्या भागात तैनात केलं जातं. पण सीआरपीएफ जवानांबाबत तसं सहसा घडत नाही. ते सतत असंवेदनशील भागात ड्युटी करतात. सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात केल्यानं या दलाच्या जवानांच्या ट्रेनिंगकडे दुर्लक्ष होतं. पुलवामात झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा हात असल्याचं सांगितलं गेलं. नेमकी हे जैश-ए-मोहम्मद संघटना काय आहे? जैश-ए-मोहम्मद या जहालवादी संघटनेनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रवक्ता मोहम्मद हसन यांचं हल्ल्यानंतर एक पत्रक प्रसिद्ध झालं. यामध्ये आदिल अहमद उर्फ वकास कमांडो यानं हा हल्ला घडवून आणल्याचं म्हटलं होतं. आदिल अहमद हा पुलवामाचा रहिवासी आहे. जैश-ए-मोहम्मद जहालवादी संघटनेनं याआधी जम्मू काश्मीरमध्ये अनेक हल्ले केले आहेत. याची स्थापना फेब्रुवारी 2000 मध्ये झाली आहे. त्यावेळी मौलाना मसूद अझहर या संघटनेचा प्रमुख होता. डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सचं विमान अपहरण केल्यानंतर मसूद अझहरसहित आणखी एका जहालवाद्याची भारत सरकारला सुटका करावी लागली होती. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती होती सीआरपीएफ जवानांविषयी. ही आपल्याला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा व पॉलिटिकल कट्टा यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.